पहिल्या अनुवादातलं जे पहिलं वचन जे म्हणतं, जे काही काम तुम्ही हाती घेताल, जे काही काम तुम्ही हाती घेताल त्यात तुम्हाला यश देईल, त्यात तुम्हाला बरकत दिली जाईल. हालेलुया. येस, तुम्हाला जगात जगताना तुम्हाला जॉब असणं, तुम्हाला पैसे असणं, तुम्हाला तिथली बरकत असणं गरजेचं, हे देवाला कळतं, देवाला हे कळतं. पण जेव्हा तुम्ही ह्या जगामध्ये वावरत असतात तेव्हा फक्त जगिक गोष्टीचा आशीर्वाद नव्हे तर आपल्याला बौद्धिक आशीर्वाद घेणं हे खूप गरजेचं आहे. स्पिरिच्युअल आशीर्वाद, स्पिरिच्युअल ग्रोथ ही खूप महत्वाची आहे. हालेलुया. ते कसं कळतं, कसं होतं? जेव्हा मनातून माणूस निश्चय करतो, जो निश्चय करतो ना तोच पुढे. आता तुम्ही एक रेस आली, रेस एक लहान लेकरांची रेस आहे. जर बळ एखाद्या ऍथलीटला, एखाद्या लेकराला किंवा एखादा जो रनर असतो त्याला जर तुम्ही त्या रेस कडे उभं केलं आणि तुम्ही म्हटलं जा पळ, ओके, तो पळेल, कदाचित पळेल, पण तो तेवढे एफर्ट्स टाकणार नाही, तेवढी ताकद टाकणार नाही. पण जर एखादा ऍथलीट, एखादा जो रनर आहे, ओके, त्याला माहिती आहे की मला तिथं पोहोचायचंच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ते जिंकायचंच आहे, तर तो काय करतो? तो ऐन टायमाला थांबणार नाही, तो त्याची पूर्व तयारी करतो. थोडी काय करेल, थोडंसं रनिंग आधी करेल, थोडी प्रॅक्टिस करेल, ओके, आणि तो ज्या पूर्ण जीवानं, ज्या पूर्ण ताकदीनं जो तो रेस पळेल ना, मी सांगू शकतो तो माणूस जिंकेल. जी ताकद पहिला व्यक्ती टाकेल त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच हा व्यक्ती टाकेल. हालेलुया. येस, जे आज तुम्ही निश्चय केला ना देवाजवळ जाण्याचा, ब्रदर सिस्टर्स, तुम्ही ही रेस जिंकणार आहात. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही बौद्धिक स्पिरिच्युअल रेस जिंकता तेव्हा जगिक आशीर्वाद तुमच्या मागं पडतात. हालेलुया. तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये की माझ्या घरामध्ये आज अन्न होईल का नाही होणार. तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये की आज मला चांगले कपडे भेटणार का नाही भेटणार. कारण बायबल मधला एक अध्याय सांगतं की तुम्ही काळजी करू नका, कारण त्या पक्षीकडे पहा, ओके, जो कधी पेरणी करत नाही तरी देव त्याला तेवढा आशीर्वाद देतो. हालेलुया. तुम्ही तर स्वतः देवाचे लेकरं आहात. हालेलुया. तर तुमच्यासाठी दोन्ही गरजे महत्वाचे आहेत हे देवाला माहित आहे. तुम्हाला जगिक गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला काय करायचे? स्पिरिच्युअली ग्रोथ, स्पिरिच्युअली पुढे जाण्याची गरज आहे. बर, आता आपल्याला हे तर कळालं बाबा की जो लक्षपूर्वक है ना, लक्षपूर्वक हा शब्द वापरलाय बायबलमध्ये. लक्षपूर्वक ही आज्ञा ऐकतो आणि ती पाळतो, ओके, त्याला हे सगळे आशीर्वाद आहे. आता लक्षपूर्वक तर सगळेच ऐकतात, ओके, पाळतात पण सगळेच. पण अजून काय करायचं? कुठली आज्ञा पाळली पाहिजे, कुठली है ना, आज्ञा पाळली पाहिजे, कुठली आज्ञा पाळली पाहिजे. कळणार कसं आपल्याला की कुठली आज्ञा देव आपल्याला सांगतोय? सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं ते म्हणजे बायबल रीडिंग. आता मी हे का सांगितलं? मला माहिती बरेचसे लोक बायबल रीड करतात, संडेला रीड करतात, पण जर तुम्ही या रेसमध्ये आहात तर तुम्हाला रोज बायबल रीड करणं गरजेचं आहे. हालेलुया. रोज प्रार्थना. हमेशा पास्टर तुम्हाला सांगत असते बघा, 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: बायबल रीडिंग, प्रेयर, उपास आणि आराधना. मी आज तुम्हाला एक वाक्य सांगेल, ओके, आता तुम्हाला ते वाक्य जर लक्षात राहिलं तर खूप चांगली गोष्ट आहे. प्रार्थना कशी करायची माहितीये? जसं उद्या नाहीच आहे. आज जर मी तुम्हाला सांगितलं की उद्याचा दिवस तुमच्या समोर नाहीये आणि आता तुम्हाला प्रार्थना करायची, तुम्ही कशी प्रार्थना करता? पूर्ण हृदयापासून, पूर्ण ताकदीने, सगळ्या गोष्टी सोडून साडून पूर्ण देवाकडे कॉन्सन्ट्रेट करता, ओके. जर तुम्हाला आराधना करायची तर कसं? असं समजा की उद्याचा दिवसच नाहीये. दावीद राजा, जेव्हा बायबल सांगतो, ओके, दावीद राजा एकच असा राजा होता जो राजाचा पोशाख घालून, आता तुम्ही जर 2000 वर्षापूर्वी, 4000 वर्षापूर्वी जर त्या काळामध्ये तुम्ही विचार केला तर राजे हे खूप मोठे लोक असायचे, ओके. त्यांना मग ते मंत्री आणि ते बाकीचे सगळे लोक आणि मग प्रजा लोक असायची. आता त्या माणसानी, दावीद राजा एक असा राजा होता जो देवाची जेव्हा आराधना करायचा ना तो डान्स करायचा. आता विचार करा, एक जे प्रजामध्ये जर तुम्ही जर सिरियल्स वगैरे बघत असता, जर तुम्ही टीव्ही वगैरे बघत असता, ओके, जेव्हा तुम्ही राजाचा एखादं इमेज समोर करता तो राजा कसा दिसतो? एका सिंहासनावर बसलेला, मॅजेस्टी, एकदम सोन्याचं मुकुट किंवा खूप सारे त्याच्या समोर त्याचे मंत्री वगैरे, दास लोक वगैरे. आणि तसा माणूस जर नाचतोय, डान्स करतोय तर कसं दिसतं? कदाचित एखाद्याला वाटलं हे काय माणूस आहे. पण तो जेव्हा आराधना करायचा तो विसरून जायचा की मी काय आहे. तो विसरून जायचा की मी राजा आहे, मी इस्रायलचा राजा आहे.
ओके, त्यांनी जे स्तोत्र सगळे लिहिलेत ना, तो कसा आराधना करायचा की उद्या नाहीये, उद्याचा दिवस अजिबात नाहीये. आज मला देवाने जो दिवस दिलेला आहे, आज मी आराधना करणार. हालेलुया. चलो मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो पेत्राचा. ओके, मत्तय 14:22-23. नंतर मी लोकसमुदायात निरोप देतो आहे, तोपर्यंत तुम्ही तलवार बसून माझ्यापुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. ओके, मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावर तो तेथे एकटा होता. ओके, इकडे वारा तोडता असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतर तारू लोटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या पहरी येशू समुद्रात चालत त्याच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावर चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हणले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तलावातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी, मला वाचवा. ओके, सी, हा जो दाखला आहे, हा जी घटना आहे जी बायबल मध्ये नमूद आहे, ही पेत्राच्या जीवनात घडलेली आहे. ओके, पेत्र जो होता, हा पेत्राचं हे जीवन जे आहे ना, हे तुम्हाला खूप काही शिकवतं. ओके, पहिली गोष्ट, पेत्र हा सर्वसामान्य माणूस होता. ओके, तो मासे पकडणारा होता. तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहित असेल. ओके, पण आता ह्या ज्या घटनेमध्ये काय झालं माहितीये, प्रभू प्रार्थना करून एका दुसऱ्या ठिकाणी गेला, तिथे डोंगर होतं, तिथं तो एकटा होता आणि जे सगळे शिष्य होते ते एका तारूमध्ये त्या लेक मधून जात होते. ओके, पण त्या घटनेमध्ये जेव्हा देव त्यांच्यापासून लांब होता, ओके, तिथं वादळ आलं. ओके, हमेशा लक्षात ठेवा, देव जेव्हा तुमच्यापासून, येशू जेव्हा तुमच्यापासून लांब असतो, वादळ येतच. ओके, वादळ तुमच्या जीवनामध्ये येणारच. ओके, पण सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहितीये का, तिथून लगेच प्रभू स्वतः येतो चालत. हालेलुया. पेत्राच्या जीवनात पण तसं झालं. स्वतः प्रभू पाण्यावर चालत आला. किती लोक पाण्यावर चालू शकतात? नाही, मी नाही चालू शकत अजून, कोणी नाही चालू शकत, फक्त देव चालू शकतो. हालेलुया. बायबल सांगतं, स्वतः देव त्या शिष्यांना घाबरलेलं पाहून पाण्यावर चालत आला. का चालत आला? कारण त्याला माहित होतं की माझ्या लेकरांना माझी गरज आहे. हालेलुया. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट बघायचं म्हणजे सगळे घाबरले, त्या वादळाला तर घाबरलेच. ओके, ही जी घटना घडली त्यांच्या समोर की कोणतरी येतंय, त्यांना वाटलं की भूत आहे की काय. ओके, भूत हा शब्द वापरलाय तिथे, पण प्रभूने उत्तर दिले की भिवू नका, मी आहे. ब्रदर्स सिस्टर्स, मी तुम्हाला खचित सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला भ्यायची गरज नाहीये. कारण हमेशा स्वर्गातून तुमच्यासाठी हेच वाक्य येतं की भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. भ्यायची गरज नाहीये. आता भ्यायची गरज नाहीये हे कोणी ऐकलं? की पेत्राने ऐकलं. पण पेत्र काय म्हटलं माहितीये? ओके, प्रभू जर तू आहेस ना तर मला सांग, मी येतो. आणि बायबल सांगतं, प्रभूने आज्ञा केली, तू ये, आणि तो पाण्यावर चालायला लागला. हालेलुया. येस, जेव्हा तुम्ही आज्ञा पाळतात, जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ येतात, जेव्हा खूप हृदयापासून तुम्ही देवाच्या जवळ संगतीमध्ये असतात, तुम्हाला ही अशक्य गोष्ट शक्य होते. हालेलुया. आज जर तुम्हाला असं वाटत असेल तुमची परिस्थिती वाईट आहे, आज जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कळत नाही की माझ्या समोरचं जे डोंगर आहे, माझ्या समोरचा जो त्रास आहे, हे कसं जाईल, मला असं वाटतच नाही की हे कधी मी ह्या त्रासातून बाहेर निघेल. नो, आज देव तुम्हाला सांगत, भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. येस, आज तुमची कोठारे भरणार आहे. हालेलुया. येस, पेत्राच्या जीवनात तेच झालं. पेत्राच्या जीवनामध्ये जे अशक्य होतं, कुठल्याच माणसाला शक्य नाहीये. ओके, कुठल्याच माणसाला शक्य नाही पाण्यावर चालायचं, पण फक्त प्रभूच्या एका शब्दानं. कुठला होता शब्द? ये ना, ये शब्द होता. फक्त एक शब्द, फक्त प्रभू म्हटलं ये, आणि ये म्हणून काय पूर्ण वाक्य सुद्धा नाही बोललं. जेव्हा पेत्रानं तो विश्वास दाखवला की प्रभू जर तू आहेस ना तर तू मला आज्ञा कर, मी पाण्यावर देखील चालेल. समजतंय? याच्यामध्ये गहन विषय. जो विश्वास तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवतात, आज जर तुम्ही घाबरताल तर तो विश्वास मागे दबला जातो. म्हणून पहिलं वाक्य देवाने काय बोललं? तुम्ही भिवू नका.
हालेलुया. आणि लगेच दुसरा जो शब्द होता तो म्हणजे ये. आणि तो शब्द जो होता तो पेत्राच्या वाक्यानंतर आहे. जर तुम्ही आज म्हणताल की प्रभू जर तू आहे, आज माझी परिस्थिती जाणार, तर ती परिस्थिती वाईट जाणारच. हालेलुया. आज जर तुम्ही म्हणताल की प्रभू तू आहेस ना, आज माझा आजार पळणारच, तर तो आजार थांबणार नाही. हालेलुया. आज तुमची परिस्थिती बदलणार. आज तुम्हाला जो आशीर्वाद, तुम्ही जे अपेक्षा घेऊन तुम्ही इथं आलेला आहात, आज तुमचा आशीर्वाद, आज तुमची बरकत, आज तुमची इच्छा, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. हालेलुया. बरं, आता हे तर चमत्कार दुसऱ्यांदा झाला. ओके, जेव्हा देवाच्या जवळ राहत होता, ओके, जेव्हा तो सोबत राहत होता तेव्हा झाला. अजून एक अध्याय आपण वाचूया. लूक याचा 5वा अध्याय 4थं वचन वाचू आपण. आता मी तुम्हाला सांगतो कसं. मी माझा मुलावर खूप प्रेम करतो. ओके, मी जर कामावरती गेलो, ओके, मला आनंद कुठं भेटेल? मी कामावर जाईल, मी माझा वेळ कामामध्ये, बाहेर बिझनेस मध्ये देईल. ओके, आणि संध्याकाळी जर मला अर्धा घंटा भेटला त्या लेकरासोबत स्पेंड करण्यासाठी, तर मला सगळ्यात जास्त आनंद माझ्या हृदयाला कुठं भेटेल? मी जेव्हा माझ्या कष्टाळू जीवनामध्ये मी काम करतो तेव्हा मला आनंद भेटेल का मी जेव्हा माझ्या लेकरासंगती अर्धा तास खेळेल, अर्धा तास मी त्याच्यामध्ये टाइम स्पेंड करेल, तेव्हा भेटेल? कधी भेटेल? येस. मी हमेशा सांगत असतो की देवाला तुमचे पैसे नको आहेत. जे पैसे आपल्याकडे येतात, जे प्रॉपर्टी, जे बरकत आपल्याकडे येते, बायबल स्वतः सांगतं की ते तुम्हाला देवच देतो. हालेलुया. देवाला जे द्यायचं असतं ते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम फळ. हालेलुया. आणि वेळ, टाइम. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला, तुम्ही स्वतः इमॅजिन करा, तुमच्या जीवनामधलं सगळ्यात प्रिय व्यक्ती कोण आहे? माझ्या जीवनात माझा मुलगा आहे, माझी पत्नी आहे, माझं वेळ आणि माझं देव सगळं पुढे आहे. ओके, जर तुमच्या जीवनामध्ये जर तुमचं फॅमिली मेंबर कोण असेल, तर तुम्ही विचार करा, ज्या वेळी तुम्ही त्या फॅमिली मेंबर सोबत असतात ना, तुम्ही आनंदित असतात. ब्रदर्स सिस्टर्स, मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगेल. ओके, जर तुम्हाला देवाच्या जवळ जायचंय ना, दशमांश एक गोष्ट आहे, पण देवाला वेळ द्यायला शिका. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाला वेळ देता ना, तेव्हा देवाला खूप आनंद होतो. मला असं वाटतं मागच्या टाइममध्ये मी एक साक्ष सांगितली ब्रदर जॉर्जची. ओके, ब्रदर जॉर्ज जे मुंबईमध्ये कामाला होते, ते जेव्हा काम लागायच्या आधी, जॉब लागायच्या आधी ना, सकाळी संध्याकाळ रोज प्रार्थना करायची. पण जेव्हा ते कामाला लागले, तेव्हा त्यांना खूप चांगला जॉब दिला. ओके, आणि कामाला लागले, त्यांची पोस्ट वाढत गेली आणि त्यांचं काम वाढत जेव्हा गेलं, तेव्हा त्यांना प्रार्थनेचा वेळ भेटत नव्हता. त्यांनी काय केलं, जे सकाळी संध्याकाळ करायचे, तर मग सकाळची बंद झाली, फक्त संध्याकाळची राहिली. ओके, नंतर अजून काम वाढलं तर संध्याकाळची वेळ अर्धा झाला. ओके, तर दिनाकर अंकलनी त्यांची दिनाकर ब्रदर जॉर्जची खूप चांगली मैत्री होती. तर ब्रदर जॉर्जने दिनाकर अंकलला नक्की सांगितलं होतं की तू जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा प्रभूला माझ्याविषयी सांग. तेव्हा प्रभूने हे सांगितलं. प्रभूनं पूर्ण त्या जॉर्जची हिस्ट्री सांगितली की तू मुंबईमध्ये जेव्हा कामाला होता, तू एवढ्या वेळ प्रार्थना करायचा, तू जॉब मागायचा, तुला त्रास होते, मी तुला जॉब दिला. पण मी जेव्हा तू रोज संध्याकाळी जेव्हा यायचा ना, त्या टायमिंगला मी वाट पाहायचो की जॉर्ज कधी त्या रूम मध्ये जातो, कधी ते रूमची कडी लावतो आणि कधी माझ्यासाठी बोलायला येतो. कदाचित तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्या रूम मध्ये, तुम्ही तुमच्या घरामध्ये एकटंच बडबड करता. नाही, जो आपला देव जिवंत आहे ना, तो ऐकणार आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात ना, तो देव प्रत्येक शब्द ऐकतोच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.